नमस्कार मंडळी. आज आहे सॅटर्डे, तर काहीतरी स्पेशल खावंसं वाटतं. तर पावसातून गेली पावभाजीची तयारी करायला असे इथे आणलेल्या आहे भाज्या. बघू शकता पावभाजीसाठी. आता ह्यांना घेणार आहे कट करून. इथे भाज्या आपल्या सगळ्या कट करून झालेल्या आहे. मस्तपैकी नळाखाली धुवून घेणार आहे एकदम स्वच्छ अशा, आणि कुकरमध्ये टाकून घेणार आहे. कुकरमध्ये पावभाजी करते एकदम इन्स्टंट अशी आणि एकदम टेस्टी. पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. आणि इथे आता कुकरचं झाकण लावून घेतलं आहे. कुकर ठेवून गॅसवर आणि 5 ते 6 शिट्या काढून घ्यायच्या. मस्तपैकी अशी स्मॅश करून घ्यायची आहे भाजी. आणि ते कढईमध्ये तेल टाकायचं आहे, बटर टाकायचं. बटर थोडंसं मेल्ट झालं की यामध्ये टाकायचं आहे जिरं. आणि इथं बघा शिमला मिरची आणि कांदा बारीक चिरून घ्यायचे. आणि यामध्ये आता ॲड करायचं कांदा. आणि कांदा थोडंसं परतवून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत. कांद्याला लाल रंग आला की यामध्ये ॲड करायची आहे शिमला मिरची. शिमला मिरची ही बारीक कापून घ्यायची. जर तुम्हाला आधी टाकायची तर आधीही टाकू शकता. आम्हाला थोडंसं फ्लेवर नको असतो त्यामुळे मी अशी टाकून घेते. इथे टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद, पावभाजी मसाला आणि लाल तिखट आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते स्मॅश केलेली बघताय ना भाजी, अशा प्रकारे स्मॅश करायची. यामध्ये आता कढईत टाकून घेते आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आणि एक 5 ते 10 मिनटं उकळी येऊ द्यायची. त्यानंतर वरून टाकायची आहे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीने एक चांगला टेस्ट येते, फ्लेवरही येतं. त्यामुळे कस्तुरी मेथी टाकायची. आणि आपली कोथिंबीर तर असतेच, वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि इथे बघू शकता मस्तपैकी पावभाजी अशी रेडी आहे. तुम्हीही अशा प्रकारे करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे भाजी. माझी भाजी तर एकदम छान झालेली. आता इथे आपण बाजूला पाव फ्राय करून घेणार आहे. तो इथे बघा तव्यात टाकलेला आहे बटर, थोडासा पावभाजी मसाला, लाल तिखट मिक्स करून घ्यायची. आणि आपली थोडीशी पावभाजीची ग्रेव्ही येते ह्यामध्ये ॲड करायची. आणि वरून कोथिंबीर. आणि यामध्ये टाकायचे पाव. मस्त जरासं खरपूस भाजून घ्यायचे पावांना. सगळं असं पसरून घ्यायचं आहे मसाला लागेल असं. आणि बघा मस्तपैकी तिथे आपले पाव पण रेडी झालेले आहेत पावभाजी खाण्यासाठी. आता मी ताट सर्व करून घेते. वाटीमध्ये टाकलेली आहे भाजी, थोडीशी कोथिंबीर आणि मस्का टाकून घ्यायचा मस्तपैकी. आणि ते भाजलेले पाव, थोडंसं कांदा, लिंबू. आणि बघू शकता इथे मस्त की आपली पावभाजीची थाळी रेडी आहे. या मंडळी खायला. तुम्ही ट्राय करून बघा.